एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मुंबईत आयकर विभागाच्या कार्यालयाला आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आताची महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मुंबईत आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग लागलेली आहे। आग विझवण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। अग्निशमन विभागाच्या 8 गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। तर आगीची ही दृश्य देखील आपण पाहतोय। अग्निशमन दलाच्या माध्यमातून आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय। मुंबईतील आयकर विभागाच्या कार्यालयाला ही भीषण आग लागलेली आहे। आताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। आयकर विभागाच्या कार्यालयाला ही भीषण आग लागलेली आहे। तर आग विझवण्यासाठी आता अग्निशमन दलाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आयकर भवनाच्या इमारतीला ही जी आग लागली ती आग विझवण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत। तर मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मुंबईत आयकर विभागाच्या या कार्यालयाला भीषण आग लागलेली आहे। जय पवार आमचे प्रतिनिधी या दुर्घटनेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। जय, नक्कीच शुभम, आपण पाहू शकतो की मुंबईतील आयकर विभागाच्या या कार्यालयाच्या बेसमेंटला आग लागल्याची घटना समोर आलेली आहे। दुर्दैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाहीये। मात्र जे या इमारतीचं बेसमेंट होतं, या बेसमेंटच्या इलेक्ट्रिक बोर्ड मध्ये कुठेतरी एक त्या ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती स्थानिकांकडून येते। मात्र जर आपण पाहिलं तर या संपूर्ण परिसरातील जे कर्मचारी आहेत त्यांना या इमारतीमधून बाहेर काढण्यात आलेलं आहे। यासोबतच जे वीज पुरवठा आहे हा सुद्धा त्या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। आणि आता मुंबई अग्निशमन दलाकडनं या ठिकाणी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न हे देखील सुरू आहेत। आणि ठिकाणी या ठिकाणी जे कर्मचारी होते आतमध्ये त्या सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे। आणि या संपूर्ण इमारतीच्या परिसरात आपण पाहिलं तर एकूणच जे आगीचा धूर होता हा संपूर्ण आता या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो। मुंबई पोलीस असतील किंवा मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत आणि या आग विझवण्याचं काम हे सध्या सुरू आहे। यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाहीये। मात्र मुंबईतील आयकर विभागाला ही आग लागलेली आहे। यामुळे कुठेतरी एक भीतीचं वातावरण या संपूर्णच परिसरात आपल्याला झाल्याचं पाहायला मिळते। सध्या मुंबई अग्निशमन दलाकडनं ही आग विझवण्याचं काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूण 7 ते 8 गाड्या या ठिकाणी पोहोचल्या आहेत आणि या इमारतीच्या तिन्ही गेटवरती या गाड्या उभ्या आहेत आणि या संपूर्ण आग विझवण्याचं काम सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जय, खरं तर आयकर कार्यालय हे संवेदनशील असतं। महत्त्वाची कागदपत्र आणि दस्तऐवज या संदर्भातली काही माहिती आहे का? त्यांना बाधा पोहोचली नाही का? या संदर्भातली काही माहिती आहे का? निश्चितच आता या संदर्भातली माहिती लवकरच माध्यमांसमोर सुद्धा येईलच। मात्र जे कर्मचारी या ठिकाणी कार्यरत होते, कामासाठी आलेले होते, त्या सर्व कर्मचाऱ्यांचा जीव त्या ठिकाणी वाचवण्यासाठी सर्वप्रथम मुंबई पोलीस असतील किंवा मुंबई अग्निशमन दलाकडनं त्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचं काम केलं। आणि जसं आपण म्हणालात की अगदी महत्त्वाचे कागदपत्र, संबंधित कागदपत्र सुद्धा या संपूर्ण घटनेमध्ये जळाले आहेत का याचा सुद्धा माहिती खरं तर अधिकृतरित्या माहिती बाहेर येईल। मात्र सध्या ही संपूर्ण आग जी आहे ती बेसमेंट परिसरात लागल्याची पाहायला मिळाली। एकूणच इलेक्ट्रिक त्या ठिकाणी जो इलेक्ट्रिक शॉक सर्किट झाल्यामुळे ही संपूर्ण आग लागल्याची माहिती समोर येते। आणि नेमकं आगीचं कारण काय आहे हे सुद्धा अस्पष्टच आहे। मात्र अग्निशमन दल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तैनात होऊन या संपूर्ण परिसरातील जी लागलेली आग आहे ती नियंत्रणात आणण्याचं काम हे करताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी जय, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या दुर्घटनेच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। आग विझवण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। कार्यालयामध्ये उपस्थित जे कर्मचारी होते त्यांना वेळीच बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळलेला आहे। आणि आता कार्यालयामध्ये काही नुकसान झाले का याची माहिती देखील पुढच्या काही वेळातच आपल्यापर्यंत पोहोचेल। मात्र सध्या आग विझवण्यासाठी हे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। तर मुंबईतील आयकर विभागाच्या कार्यालयामध्ये ही भीषण आग लागलेली आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। धुराचे मोठे लोळ देखील आपल्याला संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत। अग्निशमन दलाच्या वतीनं आग विझवण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत। शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। आणि ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस कार्यालयामध्ये काही कर्मचारी उपस्थित होते, ते कर्मचारी वेळीच बाहेर पडले। मुंबई पोलिसांनी सहकार्य केल्याचं देखील कळतंय। तर मुंबई पोलिसांच्या सहकार्याने या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात यश आलं आणि त्यानंतर आगीनं मोठं रूप धारण केलेलं आहे। संपूर्ण परिसरामध्ये हा धूर देखील आपल्याला पाहायला मिळतोय। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, लगेचच त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत।